नमस्कार शेतकरी बांधवांनो, ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, बंगालच्या खाडीत बांगलादेशवर एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे विशाखापट्टणमच्या जवळसुद्धा एक कमी दाब क्षेत्र तयार होताना दिसत आहे. आणि तसेच बंगालच्या समुद्रातील स्थिती ही पावसाला पोषक असल्या कारणामुळे दक्षिण भारतातील बहुतांश भागामध्ये किंवा बहुतांश राज्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा, काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि याचाच असर म्हणून महाराष्ट्रातील काही मोजक्या विभागामध्ये 9 ऑक्टोंबर 10 ऑक्टोंबर रोजी काही मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात जरी पावसाची शक्यता नसली तरी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे. परंतु कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये 9 ऑक्टोबर रोजी मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपात, काही भागामध्ये भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. साधारणपणे सावंतवाडी, राजापूर, रत्नागिरी या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, निपाणी, कोडोली, रायबाग, गोटक या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कराड, वडूज, चिपळूण या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा विभागातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन 1-2 ठिकाणी मात्र दुपारनंतर पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 9 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र व्यतिरिक्त दक्षिण भारतातील बहुतांश राज्यामध्ये जसे की कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, त्यानंतर ओडिसा, केरळ या राज्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर पूर्व भारतातील ओडिसा, विशाखापट्टणम, भुवनेश्वर, त्याचप्रमाणे पश्चिम बंगाल या ठिकाणी मात्र मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 10 ऑक्टोबर रोजी सुद्धा महाराष्ट्रातील दोन्ही भागामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या भागातनी पावसाची शक्यता नसली तरी वातावरण मात्र ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन काही भागांमध्ये, मोजक्या भागामध्ये दुपारनंतर पाऊस होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, कोकण किनारपट्टी, रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या भागामध्ये पुन्हा 10 ऑक्टोबर रोजी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कोल्हापूर, सांगली, निपाणी या ठिकाणी सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित भागात मात्र पावसाची कुठेही शक्यता नाही, परंतु वातावरण मात्र हे ढगाळ राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्त दक्षिण भारतातील राज्यामध्ये पुन्हा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 10 ऑक्टोबर रोजी होण्याची शक्यता आहे. कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा या राज्यातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, 11 ऑक्टोबर रोजी मात्र महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही. वातावरण हे साधारणतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे, परंतु पावसाची कुठेही शक्यता नाही. मित्रांनो, 18 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील जवळपास 5 विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता जरी नसली तरी वातावरण मात्र हे ढगाळी राहण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये दुपारनंतर स्थानिक वातावरण निर्मिती होऊन हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस 10 ते 15 मिनिटाकरता होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, महाराष्ट्र व्यतिरिक्तच 11 ऑक्टोबर रोजी दक्षिण भारतातील केरळ, त्यानंतर तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे विशाखापट्टणम, भुवनेश्वर या पूर्व किनारपट्टीवर सुद्धा मध्यम ते भारी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उर्वरित म्हणजे उत्तर भारतातील उर्वरित भागामध्ये सुद्धा कुठे पावसाची शक्यता नाही. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारत चला. आणि या चॅनलवरचे नवीन व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो, त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना.